नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या याबद्दल माहिती बघणार आहे. बऱ्याच मुलांना प्रश्नपत्रिका हव्या असतात, पण डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे ती माहिती नसते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या याबद्दल माहिती बघणार आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मुक्त विद्यापीठाच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण आता प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या याबद्दल माहिती बघूयात. बघा, गुगलला सर्च करा YCMU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. यामध्ये सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक दिसणार आहे, हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी ह्या लिंकला क्लिक करा. बघा, ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर विद्यापीठाचं जे होम पेज आहे ते या ठिकाणी दिसेल. हा विद्यापीठाचा होम पेज आहे. आता यामध्ये डाव्या बाजूला जे काही तुम्हाला लिंक दिसतात, डाव्या बाजूला बघा, ह्या ठिकाणी ह्या साईडला यामध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे, तर त्या ठिकाणी क्लिक करणं आवश्यक आहे. बघा, यामध्ये ओल्ड ऑब्लिक सॅम्पल क्वेश्चन पेपर, यामध्ये बघा ओल्ड ऑब्लिक सॅम्पल क्वेश्चन पेपर इथे आहे. या लिंकला क्लिक करा. आता ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. यामध्ये बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मे जून 2022, मे जून 2023, मे जून 2024. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन पेपर या ठिकाणी आहेत मे जून 2025. तर आपण लेटेस्ट ओपन करून बघूयात. आपण ज्या कोर्सला प्रवेश घेतलेला आहे किंवा आपल्या ज्या कोर्सचे प्रश्नपत्रिका हव्या असतील त्या ठिकाणी आपण क्लिक करावे. समजा मला या ठिकाणी आता पदव्युत्तर पदवी PGचे काही क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहेत. मी या ठिकाणी क्लिक करणार. क्लिक हिअर. क्लिक केल्यानंतर बघा आता माझ्यासमोर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल. आता यामध्ये हे जे आहे सर्व हे अभ्यासक्रमाचे कोड आहेत. M17 म्हणजे MCOM जुना कोड आहे तो. NEP नुसार MCOMचा कोड M117 आहे. त्यानंतर M42, M48, M51, M50 हे तुम्ही बघू शकता. हे विषयाचे कोड आहेत. तर यामध्ये बघा आता जर मला MCOMचे जर क्वेश्चन पेपर हवे असतील तर मी या ठिकाणी बघा M117 हा MCOMचा NEPचा नवीन कोड आहे. ह्या ठिकाणी मी क्लिक केलं. हे आपल्या माझ्यासमोर आता क्वेश्चन पेपर या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता ज्या विषयाचे क्वेश्चन पेपर मला हवे असतील तर त्याला मी क्लिक करणार. बघा, ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल. आता हे क्वेश्चन पेपर ओपन झालेलं आहे. बघा, AAG 501 हे विषयाचं कोड आहे. तर या विषयाचं हे क्वेश्चन पेपर आहे. तर अशा पद्धतीने मला ज्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे आहेत ते मी या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ज्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे आहेत त्या लिंकला क्लिक करून मी संबंधित विषयाचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. आता उदाहरणार्थ समजा मला या ठिकाणी MA मराठीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर MA मराठीचा जो कोड आहे तो M49 आहे. बघा या ठिकाणी आहे M49 ला क्लिक केलं मी. आता हे क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा प्रकारचे सर्व विषयाचे क्वेश्चन पेपर हे ओपन होतील. मला ज्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे असतील मी ते क्लिक करणार आणि तर बघा मराठी 570 या विषयाचे हे क्वेश्चन पेपर आहे. अशा पद्धतीने मी इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. तर बघा डाउनलोड करण्यासाठी इथं आपल्यासमोर हा आयकॉन दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मला ज्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे आहेत ते मी इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. ठीक आहे. BSc असेल, MSc असेल, त्या ठिकाणी संबंधित विषयाचे मी क्वेश्चन पेपर ह्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. आता समजा मला BCOMचे क्वेश्चन पेपर हवे असतील किंवा BAचे क्वेश्चन पेपर हवे असतील किंवा BScचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर या ठिकाणी डिग्री लेवलला मी क्लिक करणार. यामध्ये बघा डिग्री लेवलला क्लिक केलं मी. क्लिक हिअर. आता G01 म्हणजे हे BAचं आहे. G02 हे BCOM आहे. ठीक आहे. ज्या पद्धतीने मला या ठिकाणी पुस्तकं हवे असतील, क्वेश्चन पेपर हवे असतील त्याला मी या ठिकाणी क्लिक करणार. V92 हा PCM BScचा ग्रुप आहे. आता बघा मी BScला या ठिकाणी BAचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर बघा या ठिकाणी मी क्लिक केलं.
तर मला अशा पद्धतीनं BA चे क्वेश्चन पेपर देखील डाउनलोड करता येतात. त्याच पद्धतीने BCom आहे, BSc आहे, मी ते डाउनलोड करून घेऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे मे-जून 2025 आहे. तुम्ही मे-जून 2024 चे डाउनलोड करू शकता. मे-जून 23 आहे. त्याचबरोबर मे-जून 22 आहे. आणि ह्याच्याही पलीकडे तुम्हाला अजून ओल्ड क्वेश्चन पेपर हवे असतील तर तुम्ही परत या ठिकाणी तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे त्या स्कूलला क्लिक करून तुम्ही तिथं क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घेऊ शकता. समजा BComचे वर हवे असतील किंवा MComचे हवे असतील तर या ठिकाणी स्कूल ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट या ठिकाणी मी क्लिक केलं. आता यामध्ये देखील परत बघा G02 हा BComचा कोड आहे. मी याला क्लिक करून या ठिकाणी क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे जुने तुम्हाला आणखी खूपच जुने क्वेश्चन पेपर हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर P79 हा MBAचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त विद्यापीठाचे मागील वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याबद्दल डाउनलोड कशी करायची याबद्दल स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काय अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करून प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मुक्त विद्यापीठाचे सर्व अपडेट आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी देण्यात येतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.